नुकतीच MBBS ॲडमिशन फी जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षापेक्षा जवळपास 25% यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता ज्या कॉलेजनी फी वाढीसंदर्भात प्रस्ताव सादर केलेले होते तर त्या प्रस्तावांवरती जी काही फी वाढ होती त्या संदर्भात ही जी माहिती आहे वेगवेगळ्या कॉलेजला आता ह्या वर्षी 2019 मध्ये किती फी असणार आहे MBBSची ती माहिती आपण यामध्ये बघतोय। तर KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई मागच्या वर्षी जी फी होती ती होती 7,50,000 आणि या वर्षी म्हणजे या ॲकॅडमिक इयरमध्ये ही फी असणार आहे 9,25,000। त्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई नेरूळ, लास्ट इयर जी फी होती 2018 तर ती ओल्ड फी होती 5,61,000 आणि जी आता न्यू फी असणार आहे MBBS करिता या ॲकॅडमिक इयरमध्ये ती असणार आहे जवळपास 7 लाख। त्यानंतर पुढचं जे मेडिकल कॉलेज आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक, लास्ट इयर जी फी होती ॲडमिशन फी MBBS करिता ती होती 6,25,000 आणि या वर्षी ॲकॅडमिक इयर जे असणार आहे 2019 तर फी आहे 7 लाख। त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ACPM मेडिकल कॉलेज धुळे, लास्ट इयर जी फी होती ती 5 lakhs फी होती आणि या वर्षी जवळपास जी फी असणार आहे 5,20,000। त्यानंतर NKP साळवे इन्स्टिट्यूट नागपूर, लास्ट इयर जी काही फी होती ती फी होती 7,85,000 आणि या वर्षी या ॲकॅडमिक इयरमध्ये ती फी असणार आहे 8,83,000। आता यामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे मागच्या वर्षी जर गव्हर्नमेंट कॉलेजची जर फी बघितली फक्त 32,000 फी त्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची फी होती आणि BDSची त्यापेक्षाही कमी जवळपास 25,000 to 30,000 ही फी जी आहे ती गव्हर्नमेंट BDS कॉलेजची फी होती जवळपास 25,000 to 32,000 म्हणजे यामध्ये ती फी होती BDS कॉलेजची आणि BMS कॉलेजची जवळपास 25 to 30च्या अराउंड काहीतरी फी होती आणि म्हणजे तुम्ही माहिती पण पाहू शकता या प्लॅटफॉर्मवरती। तर वेळोवेळी ज्या काही फीची जशी जशी माहिती येईल तशी तशी माहिती शेअर करण्याचा प्रयत्न हा आहे विद्यार्थ्यांना। आता ही जी माहिती आहे ही जी फी आहे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरता ही फी असणार आहे। SC ST OBC कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांना यापेक्षा थोडीशी फी कमी होईल त्यांना, कारण त्यांना स्कॉलरशिप ही मिळू शकते। आता तसंच यावर्षी 10% आरक्षण म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी असतील आणि त्यांचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल आणि त्यांनी जर सर्टिफिकेट मिळवलेलं असेल म्हणजे आता लवकरच सर्टिफिकेटची जी प्रक्रिया असेल JR वगैरे ती प्रक्रिया जर पूर्ण झाली तर लवकरच 10% आरक्षणाचा सुद्धा जे सवर्ण आरक्षण आहे त्याचं सुद्धा सर्टिफिकेट जर विद्यार्थ्यांनी मिळवलं तर त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये हे आरक्षण मिळणार आहे। त्यांना सुद्धा फी जी आहे ती फी कमी होऊ शकते। किती फी कमी होईल त्या संदर्भातही वेळोवेळी त्याची माहिती शेअर केली जाईल। तसेच OBC SC ST कॅटेगरीतील जे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा ही ओपन कॅटेगरीची फी आहे तर यापेक्षा कमी फी त्या विद्यार्थ्यांना ही भरावी लागू शकते, यापेक्षाही कमी। तर स्कॉलरशिप किती टक्के भेटते त्याच्यावरती ती फी ही असणार आहे व ओपन कॅटेगरीची फी होती आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा जे गरीब विद्यार्थी असतील तर त्या गरीब विद्यार्थ्यांकरिता जे सवर्ण आरक्षण आलेलं आहे ते सवर्ण आरक्षणाचा फायदा घेऊन तुम्ही आणखीन जी फी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फीतला फायदा होऊ शकतो। त्याच्यानंतर जे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज आहे अमरावतीचं, लास्ट इयर जी फी होती ती 7,50,000 फी होती आणि यावर्षी जी ॲकॅडमिक फी आहे ती 8,12,000 ती ॲकॅडमिक फी असणार आहे। त्यानंतर MIMSR मेडिकल कॉलेज लातूर जे आहे लास्ट इयरची जी काही फी होती ती जवळपास 6 लाख फी होती आणि यावर्षी ॲकॅडमिक फी जी असणार आहे 7 लाख फी आहे। त्यानंतर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर ओल्ड लास्ट इयर जी काही फी होती ती जवळपास 6,95,000 ही अराउंड त्याची फी होती आणि त्यानंतर यावर्षी जवळपास जी फी असणार आहे ती फी 7,37,000 ही जवळपास अराउंड त्याची फी असणार आहे। त्यानंतर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे
सर्वात जास्त फी आता आपण म्हणजे तुलना जर केली या इतर कॉलेजच्या तुलनेने, तर मागच्या वर्षीची फी होती लास्ट इयरला ती 12 लाख फी होती आणि यावर्षी फी असणार आहे 12,60,000. तर या पद्धतीने सर्व फी आहे. आणखीसुद्धा BMS कॉलेज, BHMS कॉलेजची फीची जी माहिती आहे ती यूट्यूब चॅनलवरती 7 इन्फो या यूट्यूब चॅनलवरती मागच्या वर्षीची अकॅडमिक फी जी असणार आहे गव्हर्मेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, मग MBBS असेल, BDS असेल, VMS कॉलेजची मागच्या वर्षीची फी तुम्हाला या 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहायला भेटेल. आणि जशी जशी नवीन माहिती येईल ती सुद्धा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.